सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लेक कितीही मोठी झाली, संसारात कितीही संकटे आली तरी आई वडिलांच्या हृदयामध्ये ती कायमच लाडकी लेक असते. पण जेव्हा लेकीच्या आयुष्यात वैधव्याचे दुःख येते तेव्हा अनेक वडिलांच्या मनात, आई वडिलांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो. अधिक महिन्यात आपल्या विधवा लेकीची ओटी भरावी का, आणि भरायची असेल तर कशी भरावी? आई वडिलांच्या आयुष्यातील सर्वात हळवा, सर्वात जिव्हाळ्याचा आणि सर्वात अनमोल शब्द कोणता असेल? ती म्हणजे लेक. कारण लेक ही केवळ मुलगी नसते, ती असते आईच्या मायेचा आणि वडिलाच्या प्रेमाचा एक तुकडा. तिच्या जन्मापासून तिच्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक यशात आणि प्रत्येक दुःखात आई वडील सहभागी असतात. पण कधी कधी नियती असा कठोर खेळ खेळते ज्याची कल्पनाही कोणी केली नसते. लेकीच्या आयुष्यात वैधव्याचे दुःख येते आणि तिच्यासोबतच आई वडिलाचे हृदय वेदनेने भरून जाते. अशा वेळी अनेकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, प्रत्येक म्हणजे आई वडिलाच्या मनामध्ये. अधिक मासात आपल्या विधवा लेकीची ओटी भरावी का, आणि भरायची असेल तर कशी भरावी? आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी परंपरा जी केवळ रीतिरिवाज नसून आई वडिलाच्या मायेची, प्रेमाची आणि लेकीप्रती असलेल्या आशीर्वादाची सुंदर अशी अभिव्यक्ती आहे. कारण लेकीचे वैवाहिक सौभाग्य बदलू शकते, पण आई वडिलाच्या प्रेमातील तिचे स्थान कधीही बदलत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती अनेकाच्या मनातील संभ्रम दूर करणारी ठरू शकते. अधिक मास हा भगवान श्री पुरुषोत्तमाचा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये दान, धर्म, जप, तप, व्रत, पूजा अर्चना, अन्नदान, वस्त्रदान, सत्कर्म यांना विशेष असे महत्व आहे. कारण अनेक जण या महिन्यामध्ये आपल्या लेकीची, बहिणीची किंवा सुवासिनीची, वहिनीची, नंदेची ओटी भरतात. पण जेव्हा लेक विधवा असते तेव्हा काहींना संभ्रम निर्माण होतो. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लेकीच्या आयुष्यातील परिस्थिती बदलली म्हणून ती आईवडिलाची लेक राहत नाही, असं कधीच होत नाही. तिच्यावरील प्रेम, जिव्हाळा, माया, आशीर्वाद हे नेहमी कायम असतात. म्हणूनच अनेक ठिकाणी अधिक महिन्यात विधवा लेकीची सन्मानाने बोलून तिची ओटी भरली जाते. ओटी भरण्याचा खरा अर्थ केवळ काही वस्तू देणे घेणे एवढाच नसतो. ओटी भरणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे, आशीर्वाद देणे, आपल्या माणसाबद्दल सन्मान व्यक्त करणे होय. त्यामुळे विधवा लेकीची ओटी भरताना तिच्या मनाला आनंद मिळेल, तिला आधार मिळेल आणि ती स्वतःला एकटी समजणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परंपरेनुसार काही ठिकाणी विधवा स्त्रीच्या ओटीमध्ये हळदी, कुंकू, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्राशी संबंधित वस्तू किंवा इतर सौभाग्यचिन्हे ठेवली जात नाहीत. त्याऐवजी आपण काय ठेवायचं की नारळ, फळे, साडी, शाल, वस्त्र, धान्य, मिठाई, दक्षिणा, धार्मिक पुस्तके आणि तिच्या उपयोगी पडतील, तिला ज्या गोष्टी आवडतील अशा वस्तू द्याव्यात. काही ठिकाणी तिच्या आपल्या लेकीच्या आवडीचे पदार्थ बनवून तिच्या आवडीने साडी देतात, तिच्या हातात प्रेमाने नारळ ठेवतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करावा. कारण काय, आई वडिलांना माहिती असते की काही दुःख शब्दांनी कमी होत नाहीत, पण प्रेमाचा आधार त्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती नक्की देतो. धर्मशास्त्रातही दानामागील भावना महत्वाची मानली आहे. अहंकार नसलेले, प्रेम केलेले आणि भक्तीने दिलेले दान अधिक फलदायी मानले जाते. म्हणून विधवा लेकीची ओटी भरताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती प्रेम आणि आशीर्वाद. अधिक महिन्यामध्ये आपल्या नात्याचे महत्व समजावून अधिक मास आपल्याला नात्याचे महत्व समजावून सांगतो. हा महिना आपल्याला दया, प्रेम, करुणा, सेवाभाव शिकवतो. म्हणूनच या पवित्र महिन्यामध्ये आपल्या लेकीला सन्मानाने जवळ घ्या. तिला तिच्या दुःखात एकटी सोडू नका. तिच्या आयुष्यात पुन्हा आशेचा आणि आत्मविश्वासाचा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा. कदाचित आपल्या हातून दिलेली एखादी साडी, एखादे फळ, एखादं नारळ फार मोठी गोष्ट नसेल, पण त्या वस्तूमागील प्रेम, आपुलकी आणि आधार तिच्यासाठी संपूर्ण जगा इतका मौल्यवान ठरू शकतो. लेक विधवा असू शकते, तिच्या कपाळावर कुंकू नसेल, तिच्या हातात हिरव्या बांगड्या नसतील, पण ती आई वडिलाच्या हृदयातील सर्वात प्रिय लेकच असते. तिच्यासाठी वाहणारी मायेची गंगा कधीच आटत नाही. म्हणून या अधिक मासात आपल्या लेकीला प्रेमाने, सन्मानाने आणि आशीर्वादाची ओटी द्या. कारण जगात सर्वात मोठा आधार जर कोणाचा असेल तो आई वडिलांच्या प्रेमाचा असतो. आता विधवा लेकीची ओटी कशी भरावी? अनेक वडिलांच्या मनात प्रश्न असतो की अधिक महिन्यात आपली लेक जर विधवा असेल, तिची ओटी कशी भरावी? सर्वप्रथम लक्षात ठेवा, ओटी भरण्यामागे प्रेम, सन्मान आणि आशीर्वादाची भावना सर्वात महत्वाची असते.
आता ओटी भरण्याची पद्धत कशी नियम करायचे छोट्या पद्धतीने. आपल्या लेकीला प्रेमाने घरी बोलवायचं, स्वच्छ आसनावर तिला बसवायचं, तिचे पाय धुवायचे, तिच्या ओटीत नारळ ठेवायचं, फळं ठेवायचं, तांबूळ ठेवायचं, धान्य, मिठाई, दक्षिणा ठेवायचं, तिला शाल, साडी, ड्रेस किंवा तिच्या उपयोगी पडतील अशा वस्तू आपण तिला द्यायच्या. तिच्या आवडीच्या वस्तू तिला त्या दिवशी बनवायच्या, जेवण बनवायचं, आवडीचं नाश्ता बनवायचं. आणि हे सर्व फक्त सौभाग्याचं जे असतं ते द्यायचं नाही, 16 शृंगार द्यायचे नाहीत. बाकी सगळं आपण तिच्या आवडीच्या सर्व वस्तू द्यायच्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरून सुख शांतीचा आशीर्वाद द्यायचा. भगवान श्री पुरुषोत्तांना प्रार्थना करायची की तिच्या जीवनामध्ये आनंद, धैर्य आणि समाधान नांदो. परंपरेनुसार विधवा स्त्रीच्या ओटीमध्ये हळदी, कुंकू, हिरव्या बांगड्या, इतर सौभाग्य चिन्हे ठेवली जात नाही. पण प्रेम, माया आणि आशीर्वाद यांना कोणतेही बंधन नसते. लेक कोणत्याही परिस्थितीत असो, आई वडिलाच्या आशीर्वादाची ओटी तिच्यासाठी नेहमीच भरलेली असते. आपली लेक घरी आल्यावर तिच्या प्रेमाने स्वागत करावे, तिच्या आवडीचे जेवण बनवावे, तिला आवडणारे गोड पदार्थ, फळे, कपडे किंवा उपयोगाच्या वस्तू प्रेमाने द्याव्यात. ओटीत तिला नारळ पण द्यावं, दक्षिणा द्यावं आणि सुख समाधानाची प्रार्थना करावी. कारण ओटीत ठेवलेल्या वस्तूपेक्षा आईच्या हाताने वाढलेला घास आणि आईवडिलाच्या मनातील प्रेम अधिक मौल्यवान असते. तिला आपल्या हाताने एक घास खाऊ घालावा आणि जवळ घ्यावं, पाठीवर हात फिरावं. तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. लेक विधवा असली तरी ती परकी होत नाही. तिच्या चेहऱ्यावर एक हसू आणणे, तिच्या आवडीचे जेवण बनवणे आणि ती प्रेमाने तिची ओटी भरणे हेच आईवडिलाचे खरे पुण्य आणि खरा आशीर्वाद असतो. विधवा लेकीची ओटी भरताना केवळ एक धार्मिक परंपरा पूर्ण होत नाही, स्त्रीचा सन्मानही जपला जातो. तिच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले असले तरी ती आदर, प्रेम, सन्मानाची हक्कदार आहे. अधिक मासात प्रेमाने तिची ओटी भरणे, तिच्या आवडीचे जेवण देणे, तिची विचारपूस करणे आणि तिला आपुलकीची जाणीव करून देणे हे देखील एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे. यामधून समाजाला सुद्धा एक सुंदर मिळतो की स्त्रीचे मोल तिच्या वैवाहिक स्थितीवर नाही, तिच्या व्यक्तिमत्वावर आणि तिच्या अस्तित्वावर असते. ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरामध्ये आनंद, समाधान आणि ईश्वराची कृपा आनंद आणते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या अधिक मासात आपल्या लेकीला बोलवायचं आणि तिला हा सन्मान द्यायचा. हाच खरा नारी सन्मान आणि हाच खरा मानवतेचा संदेश पण आहे. आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत पण त्या मनाच्या खोलवर वेदना देत असतात. वैधव हेही एक असं दुःख आहे. पण एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात दुःख आले म्हणून तिचा सन्मान, तिचे महत्त्व, तिचे स्थान कधीच कमी होत नाही. कधी कधी समाजाचे शब्द मनाला जखम देतात पण आई वडिलाचे प्रेम त्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम करते. म्हणूनच अधिक मासात आपल्या विधवा लेकीला घरी बोलवा, प्रेमाने घरी बोलवा, तिच्या आवडीचे जेवण बनवा, तिची प्रेमाने ओटी भरा. तिला सांगा, बाळा परिस्थिती बदलली असेल पण आमचे तुझ्यावरचे प्रेम आजही तेवढेच आहे. कदाचित तुमच्या हातून दिलेला नारळ, एखादं वस्त्र, एखादी छोटी भेट तिच्यासाठी फार मोठी नसेल पण तिच्या डोळ्यात पाहून दिलेला विश्वास, तिच्या डोक्यावर ठेवलेला मायेचा हात आणि तिच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे आश्वासन हे तिच्यासाठी जगातील सर्वात मोठे बळ ठरू शकते. लक्षात ठेवा, विधवा हा तिचा परिचय नाही. ती कोणाची तरी लेक आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई आहे आणि सर्वात महत्त्वाची ती एक सन्मानाने जगण्याचा अधिकार असलेली व्यक्ती आहे. अधिक मास आपल्याला केवळ दान धर्म शिकवत नाही, तो शिकवतो माणुसकी जपायला. एखाद्याच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण करणे, त्याला प्रेमाची ऊब देणे आणि त्याच्या मनातील एकटेपणा दूर करणे याहून मोठं पुण्य कोणतं? आज जर तुमच्या घरात एखादी लेक असेल जिला आयुष्याने खूप काही हिरावून घेतले असेल, या अधिक महिन्यात तिला एक गोष्ट नक्की देवा, ते म्हणजे प्रेम, सन्मान, आपलेपणा. कारण तुटलेल्या मनाला सोन्याच्या वस्तूची नाही, आपल्या माणसाच्या आधाराची गरज असते. जगातील प्रत्येक लेकीला हे जाणू द्या की तिचे दुःख तिची ओळख नाही, ती आजही तितकीच मौल्यवान, तितकीच प्रिय आणि तितकीच आदरणीय आहे. कारण लेकीच्या आयुष्यातील सर्व वादळापेक्षा आईवडिलाच्या आशीर्वादाची सावली सगळ्यात मोठी असते आणि त्या सावलीतून नव्या आयुष्याची उमेद जन्म घेते. एखाद्या स्त्रीच्या कपाळावरील कुंकू पुसले म्हणून तिच्या आयुष्यातील सर्व रंग संपत नाही. तिच्या जीवनामध्ये दुःख आले म्हणून तिचा सन्मान कमी होत नाही. उलट अशा वेळी तिला सर्वात जास्त गरज असते ती आपल्या माणसाच्या प्रेमाची, आधाराची आणि समाजाच्या संवेदनशीलतेची.
आजही अनेक ठिकाणी विधवा स्त्रीकडे दयेने किंवा वेगळ्या नजरेने पाहिले जाते, पण आपण हे विसरतो की तिचे दुःख तिचं चूक नसते. मग तिच्या वाट्याला उपेक्षा का यावी? तिच्या वाट्याला प्रेम, आदर आणि सन्मान का येऊ नये? अधिक मास आपल्याला फक्त दान करण्यास शिकवत नाही, माणुसकी जपण्याची शिकवण देतो. एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, त्याच्या मनात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणे आणि तिला सन्मान आणि जगण्याचा आधार देणे, हेच खरे पुण्य आहे. समाज म्हणून आपण एक छोटासा बदल करूया. विधवा स्त्रीकडे सहानुभूतीने नव्हे, सन्मानाने पाहूया. तिला कमी लेखू नका, तिला एकटी पाडू नका. तिच्या स्वप्नांना, तिच्या कर्तृत्वाला आणि तिच्या अस्तित्वाला मान द्या. लक्षात ठेवा, देवळात लावलेला दिवा देवापर्यंत पोहोचतो, तसेच एखाद्या अंधारलेल्या आयुष्यात आशेचा दिवा लावला तो नक्कीच देवापर्यंत पोहोचतो. म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये केवळ ओटी भरू नका, एखाद्या दुःखी मनात आत्मविश्वास भरा. केवळ वस्तू देऊ नका, सन्मान द्या. केवळ परंपरा पाळू नका, माणुसकी जपा. कारण स्त्रीचा सन्मान जिथे होतो तेथेच खऱ्या अर्थाने देवत्व वास करते. खरी संस्कृती तीच असते जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो. तिच्या दुःखात तिला एकटे न सोडता तिच्या पाठीशी प्रेमाने उभे राहा. हेच खऱ्या मानवतेचे लक्षण आहे. परंपरा तेव्हा सुंदर वाटते जेव्हा तिच्यात माणुसकी मिसळलेली असते. ओटी, दानधर्म किंवा विधी यामागे जर प्रेम आणि आदर असेल तेच खरे पुण्य ठरते. चला तर मग या अधिक महिन्यात आपण सर्वजण एक संकल्प करूया. कोणत्याही स्त्रीला तिच्या परिस्थितीवरून कमी न लेखता तिला सन्मान, प्रेम आणि आदर देऊया. नारी सन्मानाचा विजय असो आणि माणुसकीचा प्रकाश सदैव तेजोमय राहो. स्त्री शक्तीला नमन. जय जय श्री पुरुषोत्तम भगवान.